जालिंदर धांडे दैनिक प्रारंभ परिवारात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो। बीड जिल्ह्याचा पालकमंत्री कोण होणार ह्या चर्चा आता सुरू झालेल्या आहेत। राज्यामध्ये आपण पाहतोय महायुतीला मोठं यश मिळाल्यानंतर महायुतीचा मुख्यमंत्री कोण होणार हा तोडगा निघत नसला तरीही काही घंट्यामध्येच हा तोडगा निघेल। जवळपास देवेंद्र फडणवीस हे परत एकदा मुख्यमंत्री महाराष्ट्राचे होतील अशी चर्चा आहे, परंतु दिल्लीतून मात्र एक नवीन नाव पुढे येते। ते नाव कोणतं ते लवकरच समजेल, परंतु तत्पूर्वी बीड जिल्ह्याचा पालकमंत्री कोण हा प्रश्न बीड जिल्हाकरांसमोर आहे। गेल्या वेळेस आपण पाहिले धनंजय मुंडे हे बीडचे पालकमंत्री होते आणि परत ते परळी मतदारसंघातून 1,40,000 मतांनी निवडून आलेले आहेत। यामुळे साहजिकच त्यांचं जे वर्चस्व आहे ते अबाधित राहिलेलं आहे। आणि विशेष म्हणजे राष्ट्रवादी अजितदादा पवार यांच्या गटामध्ये जे 6-7 लोक आहेत टॉपचे, त्यामध्ये धनंजय मुंडे येतात। यामुळे साहजिकच बीडचं जे पालकमंत्री पद आहे हे धनंजय मुंडे यांच्याकडेच परत येईल असा अंदाज सर्वांनाच आहे। यासह ज्या भाजपच्या राष्ट्रीय सचिव आहेत पंकजा मुंडे, त्यांना सुद्धा विधान परिषदेवर वर्णी लागल्यानंतर सत्तेमध्ये मोठं पद मिळणार यात मात्र दुमत नाही। पंकजा मुंडे यांनी सुद्धा बीडचं पालकमंत्री पद त्या पालकमंत्री पदावर होते आणि त्यांनी त्यांच्या कार्यकाळामध्ये बीडला मोठ्या प्रमाणात निधी सुद्धा आणला होता। यामुळे हे प्रमुख 2 दावेदार जरी असले तरी पंकजा मुंडे जर धनंजय मुंडे यांना जर पालकमंत्री पद मिळत असेल तर त्या मात्र त्याच्यामध्ये काही हस्तक्षेप करणार नाहीत, परंतु जर हे पालकमंत्री पद इतरांना कोणाला जात असेल तर त्या साहजिकच त्याला विरोध करतील। परंतु सध्या तरी धनंजय मुंडे हेच परत बीडचे पालकमंत्री होतील अशी शक्यता आहे। यासह आष्टी मतदारसंघातून जवळपास 75 ते 80,000 मताच्या लीडने जे विजयी झाले आहेत ते सुरेश धस हे सुद्धा आता बीडच्या पालकमंत्री पदावर दावा करतायत। आपण पाहतोय की राज्यामध्ये भाजपला मोठ्या प्रमाणात यश आलेलं आहे। यामुळे खऱ्या अर्थाने भाजपचे जे आमदार असणार आहेत त्यांना सर्वात जास्त मंत्रिपदे मिळतील, परंतु बीडला जर 2 मंत्रिपदे मिळाली तर 3रं मंत्रिपद बीडला द्यायचं की नाही अशी एक चर्चा, तसा एक पेच निर्माण होईल। परंतु सध्या तरी सुरेश धस हे बीडच्या पालकमंत्री पदावर दावा करतायत आणि आपण बघतोय की धनंजय मुंडे असतील पंकजा मुंडे असतील हे 2 मंत्रिपदे मिळाल्यानंतर 3रं मंत्रिपद जर बीडला मिळालं तर ते बीड जिल्ह्याच्या फायद्यासाठी राहील। आता एकूणच सुरेश धस यांचं जे संबंध फडणवीस यांच्यासोबत आहेत, एकूण ते कसं वजन वापरतात आणि स्वतःच्या पदरामध्ये नेमकं काय काय पाडून घेतात हे पाहणं गरजेचं आहे। यासह माजलगाव मतदारसंघातून परत एकदा आमदार झालेले प्रकाश सोळंके हे सुद्धा मंत्रिपदाच्या रेसमध्ये आहेत। एकूण त्यांना राज्यमंत्रीपद मिळेल अशी शक्यता आहे, परंतु आता काय घडामोडी होतात हे पाहणं गरजेचं आहे। एकूण बीडचा पालकमंत्री कोण झाला तर बीडचा विकास होईल? धनंजय मुंडे यांचं पूर्वी जे कार्यकाळ गेला त्यामध्ये तुम्ही समाधानी आहात का? पंकजा मुंडे खऱ्या अर्थाने पालकमंत्री झाल्या तर काय चेंजेस होतील? एकूण सुरेश धस जे दावा करतायत तर सुरेश धस जर पालकमंत्री झाले तर एकूण तुमचं मत पालकमंत्री कोणता नेता व्हावा आणि बीडच्या विकासासाठी त्या नेत्याने काय करावं नेमकं तुम्हाला काय वाटतं कमेंट बॉक्समध्ये कळवा।